नमस्कार प्रेक्षक हो, मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आहे 1 जून आणि या निमित्ताने एक विशेष लेख आलाय माझ्या वाचनात, तो तुमच्या समोर सादर करते। आज 1 जून, आजचा दिवस खासच, कारण आज जगातील सर्वाधिक लोकांचा वाढदिवस नोंदवणारा विक्रमी दिवस। भारतातील लोकांचा तर नक्कीच, कारण भारतीय लोकसंख्या जगात मोठ्या प्रमाणात आहे। आज वय वर्षे 50-60 वर्षाच्या लोकांच्या वाढदिवसाचं प्रमाण मोठं आहे। हे प्रमाण बघून पुलं म्हणाले होते की जवळजवळ अर्धा महाराष्ट्रच 1 जूनला जन्माला आलाय। या 1 जून दिवशीच्या वाढदिवसाचं श्रेय द्यावं लागतं ते आधीच्या पिढीला, कारण तो पण एक काळ होता जेव्हा पालक निरक्षर अल्पशिक्षित होते। सरकारी दप्तरात नेमकी जन्मदिनांक नोंद नसायची, पण मुलांनी शिकावं, प्रगती करावं असं पालकांना वाटायचं। शाळेत पाल्याला घालायची अट होती 6 वर्ष वय पूर्ण झाल्याची। त्यासाठी वय जुळावं म्हणून तमाम मुलांचा जन्म, मग तो जवळपास कधीही असो, पण तो 1 जूनला दाखवला जायचा। 6 वय वर्ष पूर्ण झालं की नाही हे ठरवायचे ते शाळा मास्तर, गावाचे सरपंच, तर कधीही मुलांना एका हाताने डोक्यावरून दुसरीकडचा कान पकडता आला की झाला 6 वर्षाचा असं मानलं जायचं। यामुळेच 1 जून वाढदिवस असणाऱ्यांकडे थोडा चेष्टेने बघण्याचा सूर असतो। लोक सरकारी वाढदिवस असं संबोधतात। एक मात्र खरं की यामध्ये मुलांनी शिकून सुशिक्षित व्हावं, स्वप्नपूर्ती करावी हा पालकांचा उदात्त हेतू होता। याचा लाभ घेणारी ही पिढी आज सेवानिवृत्तीच्या जवळपास आहे किंवा सेवानिवृत्त झाली आहे। या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही वाढत्या आरोग्य सुविधांमुळे लक्षणीय आहे। यामध्येही महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे। या 1 जूनच्या वाढदिवसामुळे अनेकांचे भले झाले, म्हणजे शिक्षण झाले, लवकर नोकरी मिळाली, पण काहींना मात्र बराच काळ आधी नोकरीतून सेवानिवृत्त व्हावं लागलं, यांना त्याची खंत वाटते। वाढदिवसाचं महत्त्व हल्ली फारच वाढलंय, कारण भौतिक सुख वाढले, तरीही बाह्य जगतातील घटना बघता क्षणभंगूर जीवनाचे नित्य प्रत्यंतर येते। मग वाढदिवसाची आनंदी पहाट बघितल्याचा हर्ष जो होतो तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो। वाढदिवस शब्द व्यापक झालाय, तो वयाचा, लग्नाचा साजरा होतो, तसंच व्यक्तिगतच काय पण संस्था, पक्ष सारेच त्यांच्या वर्षपूर्तीचे वाढदिवस धडाक्यात साजरा करतात। प्रत्येक जण आर्थिक कुवतीप्रमाणे वाढदिवस साजरा करतो, त्यामुळेही अनेकांना रोजगार मिळतो, अर्थचक्राला गती मिळते। कुणी जमिनीवर, कुणी पाण्यात, तर कुणी हवेत उडत वाढदिवस साजरा करतात। वाढदिवस कुठेही साजरा केला तरी महत्त्व आहे ते दिवे ओवाळून औक्षण करायला। वाढदिवसाच्या दिवशी औक्षण हे केलेच जाते। मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि लहानांच्या शुभेच्छा स्वीकारल्या जातात। आजच्या अत्यंत व्यस्त जीवनात इष्ट, मित्र, स्नेही, नातेवाईक यांच्या भेटीसाठी वाढदिवस हे निमित्त झाले। वाढदिवसाच्या दिवशी कौटुंबिक संमेलन भरतं, यामध्ये शुभेच्छा, आशीर्वादाचे मोल असते। पण काही असो, आज वाढदिवस सरकारी असो वा खरोखरीच, या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपणास निरामय आणि उदंड आयुष्य लाभो। मराठीत वाढदिवस शुभेच्छा गीतही नाही अशी खंत अनेकदा होती, त्यामुळेच या गायकाने सादर केलेलं हे मराठी गीत संस्कृती प्रधान संस्कृत भाषेतील शुभेच्छा गीत, जे आजकाल आवर्जून गायलं जातं। आनंदाच्या क्षणी गाऊ आनंदी हे गाणं, आनंदाच्या क्षणी गाऊ आनंदी हे गाणं, वाढदिवसाच्या मुहूर्तावर शुभेच्छाही देणं। सुख आणि समृद्धी दीर्घायुष्य लाभो, सुख आणि समृद्धी दीर्घायुष्य लाभो, जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात जाओ, जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात जाओ। सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव, भवतु मंगलम जन्मदिनम, चिरंजीव कुरु पुण्यवर्धनम, चिरंजीव कुरु पुण्यवर्धनम, चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम। विजयी भवतु सर्वत्र सर्वदा, विजयी भवतु सर्वत्र सर्वदा, जगती भवतु तव सुयशगानम, जगती भवतु तव सुयशगानम। तर 1 जूनला ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते या सदरात। धन्यवाद। आचार्य